बोगस रस्त्याचे काम नागरिकांनी थांबवले। ठेकेदाराच्या आरेरावीमुळे नागरिक संतापले। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रेहमापूर ते वडाळ गव्हाण हा 14 किलोमीटर रस्ता आहे। चिंचोली गावामध्ये लहान मुलांची शाळा, हायस्कूल, राष्ट्रीयकृत बँक, पोलीस स्टेशन, गुरांचा दवाखाना इत्यादी सोयी सुविधा आहेत, परंतु या गावाला व्यवस्थित रस्ताच नाही। या गावासाठी या रस्त्याचे काम ठेकेदार राजेश तिवारी यांनी गेल्या 8 दिवसापासून डागडुगीचे काम सुरू केले, परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते। हे बोगस काम गावकऱ्यांच्या लक्षात आले। गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला या निकृष्ट दर्जाच्या कामाची विचारणा केली असता ठेकेदार गावकऱ्यांवर संतापला। तुम्हाला जे करायचं असेल ते करून घ्या, कुठेही तक्रार करा, हे काम असेच होणार असे आरेरावेच्या भाषेत ठेकेदार उलट गावकऱ्यांवर भडकला। संतापलेल्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। तात्काळ कनिष्ठ अभियंता चिंचोली गावाच्या रोडवर दाखल झाले आणि त्यांनी त्या कामाची पाहणी केली असता त्यांनी लगेच ॲक्शन घेऊन ते काम थांबवले। अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला फोनवरती कामाची विचारणा केली असता त्यांनी कॉल घेतलाच नाही। संतापलेल्या गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून त्यांचे लायसन रद्द करावे, अन्यथा आम्ही बांधकाम विभागासमोर धरणे आंदोलन करू। यावर संबंधित अधिकारी ठेकेदारावर कारवाई करतील का, या रस्त्याची पाहणी करून पुन्हा चांगला रस्ता बनवून देतील का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। तुम्ही कोण आहे? मजूर आहे का? कोण आहे? ठेकेदार कोण आहे? डांबरी दाखव ना खाली। डांबर दाखव ना। डांबरच नाही डांबर हाताने उकळून आलं ते। आपलं नाव काय? नरेंद्र अशोकराव बारब्दे, राहणार चिंचोली खुर्द। आपण इथं सगळे लोक आज जमलेले आहे, काय झालेलं आहे? हे असं झालेलं आहे की बा मी रोडनं आलेला ठेकेदाराला एवढं विचारलं मी की बा हा रोड जो केला तुम्ही हा कसा काय करून राहिले, हे संबंध डांबर नाही काही नाही, थोडं पद्धतशीर करा। तर ठेकेदार म्हणे की जा तुम्हाला जे व्हायचं असेल ते करून घ्या, PWला कंप्लेंट करून टाका म्हणे। माझ्या विभागाचं काम आहे? PW खात्याचं आहे। PWD। आणि मेन रोड पासून तुमचं गाव किती किलोमीटर आहे? 1.5 किलोमीटर समजा। 1.5 किलोमीटर। आणि हा कॉन्ट्रॅक्ट कोण घेतलेला आहे रोड? हा राजेश भाऊ तिवारीनं। हा नवीन रोड आहे की डागडुगीचा रोड? हा डागडुगीचा रोड आहे। किती दिवसापासून काम सुरू आहे याच्यावर समजा 7 ते 8 दिवस झाले काम चालू आहे। आणि तुमच्या निदर्शन केव्हा आलं की हे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे? हे आज आलं आमच्या, म्हणजे तसं वारंवार 2-4 दिवस झाले लोकांनी म्हटलं त्याला, पण त्यांना उलवालीचे उत्तर दिले, कंप्लेंट करा। संबंधित तुम्ही ज्या ठेकेदारांना सांगितलं होतं की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, तर त्यांनी काय म्हटलं? मग त्यांनी मला एकच म्हटलं की जे होईल ते करून घ्या म्हणे, कंप्लेंट करून टाका माझी। आणि संबंधित या विभागाचे काही कनिष्ठ अभियंता असतील, यांना तुम्ही फोन करून काही सांगितलं होतं? हा, फोन करून सांगितलं। ते आले होते रोडवर? हा, ते आले, आता सध्या हजर आहेत। त्यांनी पाहणी केल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी पाहायला गेल्यानंतर एवढंच सांगितलं की त्यांनी रोड म्हणजे पहिला म्हणजे झाडला लागते रोड, त्याच्यानंतर डांबर टाका लागते। पण आमच्या निष्कर्षात त्यांना साहेबांना दाखवलं आम्ही की इथं डांबर नाही, झाडलेले नाही रोड, तर त्यांनी गिट्टी टाकली आणि तसंच टाकून दिलं आणि मजुरांनी तेच सांगितलं आम्हाला। आणि किती दिवसापासून काम सुरू आहे म्हटलं? हे 8 दिवस झाले ना समजा। 8 दिवस झाले। 8 दिवसापासून कनिष्ठ अभियंत्यांनी या रोडकडे लक्ष दिलंच नाही? अजून नाही, आजच आले समजा। आज झाले। आणि आता यानंतर हा रोड निकृष्ट दर्जाचा चालू आहे, यावर तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं असं आहे की बा काहीच नाही, त्या इंजिनियर साहेब जे आहेत PW खात्याचे लोक आहेत, त्यांनी पाहणी करून त्यांनी रोड चांगला करण्यात यावा, गाव करण्याची म्हणजे व्यवस्था चांगली करावी। वारंवार हा कसा आहे, शासनाचा रोड होत नसते, आज होऊन राहिलेला डागडुगीचा हा चांगला करावा, आमची एवढी फक्त अपेक्षा आहे।